सप्तरंगी साहित्य मंडळातर्फे साहित्यिकांचा सत्कार, गझल मुशायरा आणि काव्यपौर्णिमा उत्साहात संपन्न. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. राज्यातील साहित्य क्षेत्रामध्ये मोलाची भर घालून नवसाहित्यिकांना विचारपीठ निर्माण करून देणाऱ्या सप्तरंगी साहित्य मंडळातर्फे विविध साहित्यिकांना पुरस्कार मिळाल्याबद्दल या पुरस्कर्त्या साहित्यिक मंडळींचा यामध्ये रुपाली वागरे वैद्य, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, प्राध्यापक माधव जाधव, सावित्री शेवाळकर, गझलकार चंद्रकांत कदम, प्राध्यापक प्रल्हाद हिंगोले, अनिता जाधव यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच गझल मुशायरा आणि काव्यपौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सप्तरंगी साहित्य मंडळ गेल्या 5 वर्षाच्या पासून महाराष्ट्रभर विविध ठिकाणी साहित्य संमेलन भरवत आहे. या साहित्य संमेलनाचे एक वैशिष्ट्य असं आहे की या साहित्य संमेलनाने प्रस्थापित साहित्यिकाला एक आव्हान दिलेलं आहे आणि आपण ते आव्हान या साहित्य मंडळाने ते आव्हान स्वीकारले आहे. 100 काव्य पौर्णिमेच्या निमित्ताने या साहित्य मंडळाने महाराष्ट्रातून गझलकार असतील, मुशाहिरा असतील, यांनी आपले सुखदुःख साहित्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवले आहे. या साहित्य मंडळाचा हा जो काही स्तुत्य उपक्रम आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर हा नावलौकिक आहे आणि प्रस्थापित साहित्यिकांनी या साहित्य मंडळाची दखल घेतली. आज 21 डिसेंबर रोजी सप्तरंगी साहित्य संमेलनामध्ये या पुस्तकाचं आपण प्रकाशन करतो. या पुस्तकामध्ये शब्दनाद हे या पुस्तकाचं नाव आहे. याचा अर्थ असा आहे की या प्रत्येक शब्दांमध्ये एक वेगवेगळा नाद आहे. त्याच्यामध्ये सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, सर्व प्रकारचं आहे. याच्यामध्ये सर्वांना विनंती आहे आपण समावेश केलेला आहे. सर्वांनी अल्पोपहार घ्यायचा आहे. वाचकांना काय आव्हान असेल सर? कारण की आजकाल युवा पिढी जी आहे मोबाईलमध्ये व्यस्त झालेली आहे, पुस्तक वाचण्यासाठी सुद्धा त्यांना असा वेळ भेटत नाही, तर त्यांना काय आव्हान असेल सर? कारण हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये सर्वच स्तरातील युवकांना एक चांगलं आव्हान आपण केलेलं आहे की चांगलं माणूस बना आणि देशासाठी काहीतरी काम आपण केलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे, असं या पुस्तकामधून प्रत्येक गाण्यामधून तुम्हाला ऐकायला मिळेल. सर, या पुस्तकाची एक किंमत काय असेल आणि मार्केटमध्ये कुठे उपलब्ध असेल सर? हो सर, आता या पुस्तकाची किंमत फक्त 150 रुपये आहे, परंतु सर्वांसाठी आपण 100 रुपयाला पुस्तक देणार आहोत. कारण त्यामुळेच पुस्तक वाचायची जी हे आहे, म्हणजे वाचण्याची जी वाचन संस्कृती आहे ती विकसित होण्यासाठी आपण त्यांना हातभार लावणार आहोत. अशा प्रकारची किंमत आपण यस. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने, कारण हे साहित्य संमेलन नाही, या ठिकाणी विविध कार्यक्षेत्रातील जे समाजसेवक असतील, साहित्यिक असतील, त्या साहित्यिकांचा पुरस्कारकर्त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केला आहे. असा हा सन्मान आतापर्यंत कोणत्याही एक संस्थेने घेतलेला नाही ना कोणत्याही साहित्य मंडळाने घेतलेला. यामध्ये आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक प्रज्ञाधर ढोळे आणि ज्यांनी अक्षरोदय साहित्य मंडळ निर्माण केलेलं आहे ते माझे मित्र अनुरत्न वाघमारे यांनी हे अक्षरोदय साहित्य मंडळाचं रूपांतर केल्याच्या नंतर त्याचं रूपांतर सप्तरंगी साहित्य मंडळाच्या मध्ये करण्यात आलं. या सप्तरंगी साहित्य मंडळाच्या मध्ये ज्येष्ठ कवी, गीतकार, संगीतकार माधव जाधव सर आहेत, माझे मित्र अनुरत्न वाघमारे सर आहेत, नागोराव डोंगरे सर आहेत, रुपाली वागरे आहेत, शेवाळकर मॅडम आहेत,
विविध स्तरातील विविध विषयावर कवयित्री या ठिकाणी उपस्थित आहे आणि याच कार्यक्रमाच्या मध्ये वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्ताने मला तुफानातील दिवे हा पुरस्कार मला प्राप्त झाला आणि प्राप्त झाल्याच्या नंतर या सप्तरंगी साहित्य मंडळाने तो पुरस्कार प्राप्त झाल्याच्या नंतर मलाही या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे. म्हणून हे सप्तरंगी साहित्य मंडळ विविध स्तरातील लोकांना आपलंसं करण्याचं काम हे सप्तरंगी साहित्य मंडळ करत आहे.